1 कप मी ट्रोपोलाइटचं व्हिप क्रीम घेतलेलं आहे, ते एका भांड्यामध्ये मी घालत आहे। आता हे व्हिप क्रीम मी फेटून घेत आहे, त्यासाठी आधी स्लोवर घ्यायचं आहे। हे व्हिप क्रीम बघा थोडंसं घट्ट झालं आहे, आता मी हे फास्टवर करून घेत आहे आणि हे व्हिप क्रीम आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। ही क्रीम बघा फेटून झालेली आहे आणि हे बघा पडतसुद्धा नाही आहे, एवढी घट्ट झालेली आहे। 2 मी शहाळ्याची मलाई घेतलेली आहे, ती आता मिक्सरमध्ये घालून आपल्याला ती वाटायची आहे। अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। जर पिठी साखर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही मिल्क मेडसुद्धा अर्धा कप घालू शकता। अर्धा कप मी पॅकेटमधलं दूध वापरत आहे। तुमच्याकडे जे दूध असेल साधं जे नेहमी वापरतो ते सुद्धा घालू शकता। मिश्रण वाटताना मी अर्धा कप दूध घातलेलं होतं आणि अजून मी अर्धा कप दूध घालत आहे। आता हे मी परत वाटून घेत आहे। शहाळं वाटताना मी आधी 1 कप दुधाचा वापर केला आहे आणि अजून मिश्रण घट्ट दिसत आहे, म्हणून मी अर्धा कप दूध परत घालत आहे। शहाळं बघा मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। शहाळं वाटण्यासाठी मी 2 कप दूध घातलेलं आहे आणि अर्धा कप पिठी साखर। मी व्हिप क्रीम घेतलेलं आहे, ते सुद्धा गोड आहे, त्याच्यामुळे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। जर व्हिप क्रीम तुमची गोड नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। शहाळ्याची पेस्ट एकदम बारीक करायची आहे, जाडसर ठेवायची नाही आहे। जर वाटताना तुम्हाला दूध कमी पडलं असं वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता दूध। असं लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे आहे, पण नारळ आहे ना चांगला वाटला गेला पाहिजे। व्हिप क्रीम मी फेटून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे शहाळ्याची मलाई आहे ती घालायची आहे। आता ही आपल्याला परत बीटरने फेटून घ्यायची आहे आणि एकजीव करायची आहे। मी इथे शहाळ्याचे असे बारीक पीस करून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। हे 1 वाटी घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण जेव्हा तुम्ही मिक्स करता त्यावेळेस थोडंसं टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला साखरेचं प्रमाण किती आहे ते कळेल। जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथे साखर वाढवू शकता। मी हे टेस्ट केलं आहे आणि हे परफेक्ट गोड आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आईस्क्रीमचं मिक्सचर रेडी झालेलं आहे। मी आईस्क्रीमचं मोल्ड घेतलेलं आहे आणि या मोल्डमध्ये मी आईस्क्रीम भरत आहे। आता हे आईस्क्रीमचं मोल्ड जरा टॅप करून घ्यायचं आहे, तर झाकण लावून घेत आहे। आता हे मी डीप फ्रीझरमध्ये 8 ते 9 तास असं ठेवणार आहे किंवा 1 दिवस पूर्ण ठेवणार आहे। आईस्क्रीम ठेवण्यासाठी मी प्लास्टिकचा एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे। ही जी उरलेली आईस्क्रीम आहे ती याच्यात घालायची आहे। आता हे टॅप करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावायचं आहे। आता हे मी डीप फ्रीझरमध्ये 1 दिवस पूर्ण ठेवणार आहे। कोकोनट आईस्क्रीम आता मी एका कपमध्ये काढून घेत आहे। एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे जे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत ते याच्यामध्ये ठेवायचे आहे। टेंडर कोकोनट आईस्क्रीम मी ह्या मोल्डमध्ये पण करायला ठेवली होती। आता याच्यातून पण मी हे काढून घेत आहे। हे बघा, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे टेंडर कोकोनटची आईस्क्रीम करून बघा, खायला टेस्टी लागतेच आणि बाहेरची विकत आणण्यापेक्षा घरी केलेली कधीही चांगली आहे। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। धन्यवाद।